बघ ना कृष्णा, किती पगार कमी आहे आपल्याला, 35,000 रुपये. त्यात कसं काय घर संसार करायचा रे? सगळा खर्च करून काय राहते आपल्याकडे रे? आणि त्याच्यात महागाई पण वाढलीत ना रे. अरे अमोल भाऊ, जरा शांत हो. नशीब समज आपल्याला 35,000 तरी पगार रे, आणि आपण कंपनीमध्ये परमनंट आहे. भाऊ हे बघ, हे आपले मित्र कॉन्ट्रॅक्टवर काम करतात कंपनीत. सायले तुला किती पगार आहे रे? मला भाऊ 15,000 रुपये पगार आहे. सावरे तुला किती आहे? मला 10,000 आहे. अरे वर्षानुवर्ष ही 10 ते 15,000वर काम करतात. मग ह्यांनी काय बोलायला पाहिजे? तसं नाही रे, पण अरे पण बिन काय करतो? अरे आपलं तर बरं आहे, 10 मिनिटाच्या अंतरावर कंपनी आपली. अरे काय काय कॉन्ट्रॅक्टवरची लोक तुला माहितीये का? इथून चाकण MIDC, भोसरी MIDC, रांजणगाव MIDC, वाघोली एवढ्या लांब लांब लोक कामाला जातात माहितीये का? हा, आपण तरी 8 तास झाले की 10 मिनिटात घरी येतोय. त्यांना माहितीये का, जायला कंपनीमध्ये 1.5-2 तास, येताना 2-2.5 तास ट्रॅफिक मुळे. याचा तरी विचार केलाय का? आणि मेन म्हणजे या कॉन्ट्रॅक्ट वाल्या लोकांच्या डोक्यावर कायम टांगती तलवार असती. हा, ह्यांना कामावरून कधी काढलं जाऊ शकतं. हा, अरे आपलं काय, आणि हे पगारवाढीसाठी कुणासमोर बोलू पण शकत नाही. आपलं काय, आपल्याला युनियन असती, आपण जाऊन भांडू शकतो, बोलू शकतो पगारवाढीसाठी. पण हे बिचारे कॉन्ट्रॅक्ट वाले तसं नाही ना करू शकत. लगेच ह्यांना कामावरून काढून टाकायची धमकी. अरे हे कॉन्ट्रॅक्ट वाले लोक आहे ना, सगळा अन्याय गप सहन करत असतात, गप काम करतात, आणि आपल्यापेक्षा जास्त मेहनत करतात, जास्त राबतात, जास्त वेळ काम करतात. अरे आपण तरी सुरक्षित आहे, आपली नोकरी सुरक्षित आहे, आपल्याला कोणी काढू शकत नाही. हा, एवढं तरी कळतंय ना तुला? तू बोलतो ते बरोबर आहे. मी तर फक्त आपला विचार केला, पण त्यांचं पण विचारांचं लय हाल आहे रे. खरंच आपण त्यांच्यापेक्षा लय सुखी आहे रे. आणि काय तू म्हणतोय पगार कमी आहे? हा, पटलं का नाही आता तरी? पटलं ना? तर मित्रांनो, आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायला शिका. कारण आपल्याकडे जे आहे ते इतरांचं स्वप्न असतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.